विठाबाई यांचा जन्म इथेच पंढरपूरमध्ये तमाशाच्या फळामध्ये झालेला आहे। त्यामुळं वडिलांनी आषाढी यात्रेमध्ये मला मुलगी झाली, त्यांना खूप आनंद झाला आणि ती मुलगी पंढरपुरात आणि आषाढी यात्रेदरम्यान झाल्यामुळं त्या मुलीचं नाव विठाई, पंढरीच्या पांडुरंगाचं जे नाव आहे विठ्ठल, त्या विठ्ठलाच्या नावावरूनच त्या मुलीचं नाव विठाबाई असं ठेवलं। विठाबाईंनी कधीही पंढरपूरशी नातं जोडलं नाही, कायम शेवटपर्यंत त्यांनी हे नातं जोडलं। माझी एक खंत असं वाटते की विठाबाई नारायणगावकर ह्या नावानं परिचित असणाऱ्या एका मोठ्या कलावंताचा चित्रपट येत असताना फक्त इठा हे नाव न देता संपूर्ण विठाबाई जर नाव दिलं तर तो त्यांचा सन्मान होईल असं मला वाटतं। ही जी समाधी आहे ही भाऊबापू मांग म्हणजे विठाबाई नारायणगावकर यांचे वडील भाऊबापू मांग यांची ही समाधी आहे। की प्रसिद्ध नामवंत तमाशा कलावंत म्हणून भाऊबापू मांगाची सर्वत्र महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख आहे, संपूर्ण महाराष्ट्राला ते परिचित आहेत आणि त्यांची ही समाधी आहे। ही समाधी ही विठाबाई नारायणगावकर ही त्यांची मुलगी आहे, त्यांनी बांधलेली समाधी आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विठाबाई नारायणगावकर ह्या ज्या तमाशा कलावंत होत्या त्या 2 वेळा त्या राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित झाल्या। संपूर्ण महाराष्ट्रांना विठाबाई नारायणगावकर या तमाशा कलावंत म्हणून परिचित होत्या। त्यांच्या या कलेने महाराष्ट्राच्या घराघरापर्यंत त्यांचं नाव पोचवलं। एक महाराष्ट्राचा एक सन्मान देशपातळीवर नेण्याचं काम विठाबाई नारायणगावकर यांनी केलं। त्यामुळं विठाबाई नारायणगावकर आणि पंढरपूरचं एक अतूट नातं आहे, एक दृढ नातं आहे। कारण का त्यांच्यावेळी ज्यावेळी तमाशाचा फड पंढरपूरमध्ये यात्रा कालावधीमध्ये आला असता ते काय मेट वारीमध्ये त्यांचा तमाशा असायचा, त्यावेळी विठाबाई यांचा जन्म इथेच पंढरपूरमध्ये तमाशाच्या फळामध्ये झालेला आहे। त्यामुळं वडिलांनी आषाढी यात्रेमध्ये मला मुलगी झाली, त्यांना खूप आनंद झाला आणि ती मुलगी पंढरपुरात आणि आषाढी यात्रेदरम्यान झाल्यामुळं त्या मुलीचं नाव विठाई, पंढरीच्या पांडुरंगाचं जे नाव आहे विठ्ठल, त्या विठ्ठलाच्या नावावरूनच त्या मुलीचं नाव विठाबाई असं ठेवलं। त्यामुळं पुढे जाऊन ज्यावेळी विठाबाई मोठ्या झाल्या त्याही तमाशा कलावंत अगदी लहान वयामध्ये गाणं म्हणू लागल्या, तमाशामध्ये काम करू लागल्या। ज्यावेळी त्यांचं ह्या कामाची व्याप्ती संपूर्ण भारतभर झाली, महाराष्ट्रभर झाली, त्यावेळी त्यांनी पंढरपूरशी असलेलं त्यांचं नातं कधीही तोडलं नाही। वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांची समाधी, त्यांची ही जागा आहे, राहतघर आहे, या ठिकाणी समाधी बांधली आणि विठाबाई ज्यावेळी हयात होत्या, ज्यावेळी ते पंढरपूरला तमाशाच्या कलेसाठी यायच्या कार्तिक वारीच्या दरम्यान वगैरे, त्यावेळी या ठिकाणी येऊन मंडप टाकून त्यांच्या वडिलांची पुण्यतिथी साजऱ्या करायच्या, तिथे एका छोटासा कार्यक्रम घ्यायच्या। त्यामुळे विठाबाईंनी कधीही पंढरपूरशी नातं तोडलं नाही, कायम शेवटपर्यंत त्यांनी हे नातं जोडलं। त्यांच्या पश्चात त्यांचे आज नातवंड आहेत, त्यांच्या मुली याही कधी काळी या ठिकाणी येऊन जात असत आणि आजही पंढरपूरच्या यात्रेदरम्यान त्यांच्या जे वारस आहेत त्यांचे तमाशाचे फड आजही पंढरपुरात येत आहेत। माझी एवढीच सरकारला विनंती आहे की विठाबाई नारायणगावकर यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित केलं। त्यांच्यावर आज एक नवीन चित्रपट येतो हिंदीमध्ये मोठा खूप बॉलिवूडमध्ये। तर एक माझी खंत असं वाटते की विठाबाई नारायणगावकर ह्या नावानं परिचित असणाऱ्या एका मोठ्या कलावंताचा चित्रपट येत असताना फक्त इठा हे नाव न देता संपूर्ण विठाबाई जर नाव दिलं तर तो त्यांचा सन्मान होईल असं मला वाटतं।